श्री स्वामी समर्थ मित्रांनो, दुःख आणि दारिद्र्य दूर करण्यासाठी ऐका सत्यनारायणची कथा। गणपतीचे दिवस सुरू होते। एका सावकाराच्या घरामध्ये सत्यनारायणची पूजा चालू होती। एक भिकारी ती पूजा सावकाराच्या घराबाहेर उभा राहून ऐकत होता। त्याला ही कथा ऐकायला फार छान वाटत होतं। तो तिथेच उभा राहिला। तेव्हा काही कामानिमित्त त्या सावकाराची आई घराबाहेर आली। तिने त्या भिकाऱ्याला असं उभं राहून कथा ऐकताना पाहिलं। तिला त्याची दया आली। तिने त्याला अंगणात घेऊन गेली आणि त्याला आपले हातपाय स्वच्छ धुवायला सांगितले आणि सांगितले की आता तू बसून निवांत कथा ऐकू शकतोस। ही कथा ऐकली तर तुझेही दुःख आणि दारिद्र्य दूर होईल। तेव्हा ही कथा तू मन लावून ऐक। भक्तिभावाने तोही तिथेच बसला आणि कथा ऐकू लागला। फार वर्षापूर्वी नैमिषारण्य अरण्यात तीर्थात शौनकादिक ऋषींच्या 88,000 ऋषींनी पूर्णवेत्ते श्री सूतजींना विचारले, हे सूतजी, या कलियुगात वेद आणि शिक्षण नसलेल्या लोकांना भगवंताची भक्ती कशी मिळेल आणि त्याचा उद्धार कसा होईल? हे मुनिश्रेष्ठ, मला ही काही व्रत सांगा जे केल्याने अल्पावधीत पुण्य मिळेल, इच्छित फळाची प्राप्ती होईल। अशी कथा ऐकण्याची माझी खूप इच्छा आहे। तेव्हा सूतजी म्हणाले, ठीक आहे, तुम्ही सर्वांच्या जीवाचे हित आणि कल्याण विचारले आहे। आता मी तुम्हाला सर्वोत्तम व्रत सांगेल जे मुनिश्रेष्ठ नारदजींनी श्री लक्ष्मीनारायण भगवंताला विचारले होते। तेव्हा श्री लक्ष्मीनारायण भगवंतांनी मुनिश्रेष्ठ नारदजींना सांगितले होते, तुम्ही सर्व चांगले लोक हो, कथा काळजीपूर्वक ऐका। तेव्हा सत्यकथा नेहमीच आनंददायी असते। आनंदात भरभराटीत सर्व कार्य पार पडू दे। पराकोटीच्या संकटातून दुःखापासून मुक्ती मिळू दे। भगवंताच्या नामाचा आणि चारित्र्याचा महिमा केल्याशिवाय महाखाली पापापासून मुक्ती तरी कशी होणार? आणि मुनिश्रेष्ठ नारद इतरांच्या कल्याणासाठी सर्व जगात भटकणारे एकेकाळी मृत्यूभूमीवर पोहोचले। तेथे जन्मलेल्या जवळपास सर्वच मानवतांना त्यांच्या कर्मानुसार अनेक दुःख भोगताना पाहून त्यांना वाटले की काही प्रयत्न केल्यास जीवाचे दुःख नक्कीच दूर होईल। असा विचार मनात घेऊन श्री नारदजी विष्णुलोकी गेले। तिथे श्वेतवर्ण 4 भुजा असलेले देवतांचे देव नारायण, त्यांच्या हातात शंख, चक्र, गदा आणि कमळ होते आणि माला धारण केल्या होत्या। हे पाहून त्यांची स्तुती करू लागले। नारदजी म्हणाले, हे देवा, तुम्ही खूप सामर्थ्यवान आहात। मन आणि वाणी सुद्धा तुम्हाला शोधू शकत नाही। तुमचा आरंभ आणि अंत कोणालाच कळत नाही। सृष्टीच्या निर्गुण स्वरूपामुळे भक्ताच्या दुःखाचा नाश करणारे तुम्ही आहात। मी तुम्हाला नमन करतो। नारदजींची प्रार्थना ऐकून भगवान विष्णू म्हणाले, हे योगीराज, तुमच्या मनात काय आहे? आपण येथे कोणत्या कामासाठी आला आहात? तेव्हा ऋषींमध्ये श्रेष्ठ नारद मुनी म्हणाले, अनेक जन्म घेणारे मृत्यूलोकात सर्व मानव स्वतः कर्मामुळे नाना प्रकारचे दुःख भोगत आहेत। हे परमेश्वरा, जर तुम्हाला त्यांच्यावर दया आली असेल तर त्या लोकांचे थोडे दुःख कमी करा व कोणत्या प्रयत्नांनी कसे दूर होईल तेही मला सांगा। भगवान विष्णू म्हणाले, हे नारदजी, मानवजातीच्या हितासाठी तो अतिशय चांगला प्रश्न विचारला आहे। मी तुला सांगतो, हे व्रत केले त्याचे पालन केल्याने मनुष्य मोहापासून मुक्ती मिळवू शकतो। एका महान पुण्यदाता आणि स्वर्ग मृत्यूलोक या दोन्ही ठिकाणी दुर्मिळ असे व्रत म्हणजे जे मी आज तुला सांगणार आहे। श्री सत्यनारायण भगवंतांचे हे व्रत नियमानुसार केल्याने मनुष्य आणि पृथ्वीवर सर्व प्रकारचे लोक सुख उपभोगापासून मृत्यूनंतर मोक्षाची प्राप्ती करू शकतात। भगवान श्री विष्णू असे वचन ऐकून नारद मुनी म्हणाले, हे देवा, या व्रताचा नियम काय आहे? हे व्रत यापूर्वी कोणी केले होते आणि कोणत्या दिवशी करावे? कृपया मला सविस्तर समजावून सांगा। तेव्हा भगवान विष्णू म्हणाले, हे नारदजी, दुःख आणि सर्व प्रकारचे रोग दूर करणारे हे व्रत सर्व ठिकाणी तुम्हाला विजय मिळवून देणारे आहे। कोणत्याही दिवशी श्रद्धेने आणि भक्तीने ब्राह्मण आणि बांधवासह सत्यनारायणची पूजा करावी। केळीचे फळ, नैवेद्य, तूप, मध, साखर किंवा गोड दूध, गव्हाचे पीठ भक्तिभावाने घ्या। हे सर्व भगवान सत्यनारायणाला भक्तिभावाने अर्पण करा। नातेवाईकांसह ब्राह्मणांना भोजन अर्पण करा। यानंतर स्वतः भोजन करा। रात्री
श्री सत्यनारायण भगवंताचे स्मरण करण्यात वेळ घालवा. जे अशा प्रकारे व्रत करतात त्यांच्या मनोकामना नक्कीच पूर्ण होतील. पूर्वी सांगितल्याप्रमाणे भक्तिभावाने हे व्रत केले असता मनुष्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. कलयुगात सर्व जीवांना दुःखाचा नाश करण्याचा हाच एक सोपा उपाय आहे. भगवान म्हणाले, नारदा, हे व्रत पूर्वी कोणी केले ते मी सांगतो आता. ऐक. सुंदर अशा काशी नगरात एक दारिद्र्य ब्राह्मण राहत होता. भूक आणि तहान याने पीडित होऊन तो ब्राह्मण पृथ्वीवर रोज फिरत असे. आचारनिष्ठ व धार्मिक ब्राह्मणावर कृपा करणारा भगवान त्या दुःखी ब्राह्मणाला पाहून भगवंताने वृद्ध ब्राह्मणाचे रूप घेतले व काशी नगरातल्या त्या ब्राह्मणाला प्रश्न विचारला, हे ब्राह्मणा, तू दुःखी होऊन दररोज पृथ्वीवर कशासाठी फिरतोस? ते सर्व ऐकण्याची माझी इच्छा आहे. हे ब्राह्मण श्रेष्ठा, ते तू मला सांग. हे वृद्ध ब्राह्मण रूपी भगवंताचे भाषण ऐकून तो ब्राह्मण म्हणाला, मी अतिदारिद्री ब्राह्मण आहे. मी भिक्षा मागण्यासाठी रोज पृथ्वीवर फिरतो. हे भगवंता, दारिद्र्य नाहीसे करण्याचा एखादा उपाय आपणास माहीत असेल तर कृपा करून मला सांगा. असे ब्राह्मणाचे भाषण ऐकून भगवान म्हणाले, सत्यनारायण नावाचा विष्णू सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करून मनातील फल देणारा आहे. तेव्हा हे व्रत केले असता मनुष्य सर्व दुःखातून मुक्त होतो. त्या सत्यनारायणचे पूजात्मक उत्तम असे तू व्रत कर. त्यानंतर ब्राह्मणाला पूजनाचे सर्व विधान सांगून सत्यनारायण प्रभू तिथेच गुप्त झाले. वृद्ध ब्राह्मणाचे सांगितलेले व्रत मी अवश्य करेन असा ध्यास दारिद्र्य ब्राह्मणाला लागल्यामुळे त्या रात्री त्याला निद्राच लागली नाही. नंतर तो ब्राह्मण सकाळी लवकर उठून मी आज सत्यनारायणचे व्रत करील असा मनाशी निश्चय करून गावात भिक्षा मागण्यासाठी गेला. त्याच दिवशी त्या ब्राह्मणाला खूप पैसा मिळाला आणि त्याने पूजनाची सर्व तयारी करून आपल्या बांधवांसह सत्यनारायणाचे पूजन केले. नंतर तो दारिद्र्य ब्राह्मण या सत्यनारायणच्या व्रतामुळे सर्व दुःखातून मुक्त झाला व धनधान्यांनी समृद्ध होऊन आनंदी झाला. त्या वेळेपासून तो ब्राह्मण प्रत्येक महिन्याला सत्यनारायण व्रत करू लागला. या व्रतामुळे सर्व पापातून मुक्ती होऊन अंती दुर्लभ अशा मोक्षाला गेला. ब्राह्मण हो, ज्यावेळी सत्यनारायण व्रत जो कोणी मनुष्य भक्तिभावाने करील त्यावेळी त्याचे सर्व दुःख नाहीसे होईल. मुनी हो, याप्रमाणे नारायण भगवंताने नारदांना सत्यनारायणचे व्रत सांगितले. तेच मी तुम्हाला सांगितले. अन्य काय सांगू? ऋषी पुन्हा विचारतात, त्या ब्राह्मणापासून हे व्रत कोणी ऐकले व नंतर कोणी प्रत्यक्ष हे व्रत केले ते सर्व ऐकण्याची इच्छा आहे, श्रद्धा पण आहे. सूत म्हणतात, मुनी हो, हे व्रत पृथ्वीवर कोणी केले ते सांगतो. हे व्रत एकदा ब्राह्मण आपल्या वैभवाप्रमाणे आपले बांधव व इष्टमित्र यांच्यासह आनंदाने व भक्तीने हे व्रत करीत असताना लाकडे विकणारा मोळी विक्या त्या ठिकाणी आला. तो मोळी विक्या तहानेने व्याकुळ झालेला असल्यामुळे मस्तकावरील मोळी बाहेर ठेवून ब्राह्मणाच्या घरी गेला व तो व्रत करत आहे असे पाहून त्याला नमस्कार केला व विचारले, महाराज, आपण काय करत आहात व हे व्रत केल्याने काय फळ मिळते ते विस्तारपूर्वक सांगा. ब्राह्मण म्हणाला, सर्व इच्छा पूर्ण करणारे असे हे सत्यनारायणचे व्रत आहे. त्यांच्याच कृपाप्रसादाने मला पुष्कळ धनधान्य मिळाले आहे. नंतर त्या मोळी विक्याने हे व्रत समजावून घेतले व अति आनंदाने प्रसाद भक्षण करून पाणी पिऊन शहरात मोळी विकण्यासाठी गेला. सत्यनारायणचे चिंतन करत लाकडाची मोळी मस्तकावर घेऊन या गावात लाकडे विकून जे द्रव्य मिळेल ते द्रव्याने मी सत्यनारायणचे उत्तम पूजन करील असा मनाशी त्याने निश्चय केला. धनिक लोक ज्या नगरात राहतात तिथे तो गेला व त्या ठिकाणी त्या दिवशी त्याला दुप्पट असे द्रव्य मिळाले. नंतर त्याने आनंदी अंतकरणाने उत्तम पिकलेली केळी, साखर, तूप, दूध, गव्हाचा रवा, सव्वा या प्रमाणात खरेदी करून आपल्या घरी आला. आपले बांधव व इष्टमित्र यांना बोलवून विधिनोक्त रीतीने यथासांग सत्यनारायणचे पूजन केले. या सत्यनारायण व्रताच्या प्रभावाने तो मोळी विक्या धनधान्य व पुत्र इत्यादी संपत्तीने युक्त झाला. या लोकात सुख भोगून शेवटी सत्यनारायण प्रभूच्या लोकी गेला. सूत सांगतात, ऋषी हो, याविषयी आणखी एक कथा सांगतो.
ती ऐका. पूर्वी या पृथ्वीवर उल्कामुख नावाचा एक सार्वभौम राजा होता. तो राजा जितेंद्रिय व सत्य बोलणारा होता, भक्तिमान व बुद्धिमान होता. तो देवळात जाऊन प्रत्येक दिवशी ब्राह्मणांना द्रव्य देऊन संतुष्ट करत असे. त्याची भार्या पतिव्रता, सुंदर वदना व अत्यंत रूपवान होती. एके दिवशी तो राजा स्त्रीसह नदीच्या तीरावर सत्यनारायणची पूजा करत होता. त्यावेळी साधुवानी व्यापारासाठी पुष्कळ द्रव्य घेऊन राजा पूजन करीत होता त्या ठिकाणी आला व नौका नदीच्या तीरावर उभी करून राजाच्या जवळ आला. हे व्रत करणाऱ्या राजाला पाहून अत्यंत विनयाने विचारू लागला. साधुवानी म्हणाला, हे राजा, भक्तियुक्त अंतःकरणारे हे तू काय करत आहेस ते सविस्तर मला सांगा. माझे ऐकण्याची खूप इच्छा आहे. राजा म्हणाला, हे साधू, पुत्र, धन इत्यादी प्राप्त व्हावे या हेतूने अतुल तेजस्वी सर्व मनोरथ पूर्ण करणाऱ्या सत्यनारायण विष्णूचे पूजात्मक व्रत मी बांधवांसह करत आहे. राजाचे हे वाक्य ऐकून अत्यंत आदराने साधुवाणी म्हणाला, महाराज, आपण हे व्रत विस्तार करून मला सांगा. जसे सांगाल तसे मी करेन. मला पण संतती नाही, ती या व्रतामुळे नक्की होईल. असे बोलून व्यापारासाठी अन्य गावी न जाता आनंदाने साधुवानी घरी परत आला व त्याने संतती देणारे व्रत आपल्या भार्येला सांगितले. ज्यावेळी मला संतती होईल त्यावेळी मी सत्यनारायणचे व्रत करील असा नवस पण त्याने केला. अशा प्रकारचे व्रत शीलवान साधुवाण्याने आपल्या लीलावती नावाच्या भार्येला सांगितले. नंतर धार्मिक व पतिव्रता अशी त्याची लीलावती नावाची भार्या आनंदी अंतकरणाने पतीची सेवा करत असता सत्यनारायणच्या कृपा प्रसादाने गर्भवती झाली. नंतर तिला 10वा महिना सुरू झाला. 10वा महिना सुरू होताच एक कन्यारत्न झाले. ती कन्या शुक्ल पक्षातील चंद्राप्रमाणे प्रत्येक दिवशी वाढू लागली व म्हणूनच तिचे नाव कलावती असे ठेवले. नंतर काही दिवसांनी त्या लीलावतीने साधुवाण्याला गोडवाणीने प्रश्न विचारला, महाराज, पूर्वी केलेले नवस सत्यनारायणचे व्रत आपण का करत नाही? असा तिचा प्रश्न ऐकून साधुवाणी म्हणाला, हे प्रिये, कलावतीच्या लग्नाच्या वेळी हे सत्यनारायणचे व्रत मी करेन. अशा प्रकारे भार्येचे समाधान करून व्यापारासाठी साधुवाणी दुसऱ्या गावात निघून गेला. त्याची कन्या कलावती गुणांनी व वयाने मोठी होऊ लागली. साधुवाण्याने आपली मुलगी लग्नाला योग्य झाली आहे असे पाहून मित्रमंडळीबरोबर विचार केला व लगेच उत्तम वर शोधण्यासाठी एका दूताला आज्ञा केली. तो दूत आज्ञेप्रमाणे वर शोधण्यासाठी कांचन या नावाच्या नगरामध्ये आला. तेव्हा तिथे नंतर तो दूत एका वाण्याच्या मुलाला घेऊन परत आला. त्यावेळी सर्व गुण संपन्न अशा सुंदर वाण्याच्या मुलाला पाहून त्या साधू वाण्याने आपल्या ज्ञाती बांधवांसह आनंदी अंतकरणाने त्या वैश्यपुत्राला विधियुक्त कन्यादान केले. त्या विवाहाच्या वेळी दुर्दैवाने पूर्वी नवस केलेले सत्यनारायणचे व्रत करण्यास मात्र तो विसरला. त्यामुळे भगवान रागवले. नंतर तो व्यापारात चतुर असणारा साधुवाणी कालाच्या प्रेरणेप्रमाणे व्यापारासाठी जावयासह निघून गेला आणि सिंधू नदीच्या जवळ असणाऱ्या रम्य अशा रत्नपुरामध्ये जाऊन आपल्या श्रीमान जावयासह तो साधुवाणी व्यापार करू लागला. ते दोघे चंद्रकेतूच्या नगरात व्यापार करीत असता काही काळ उत्तम गेला. इतक्यातच सत्यनारायण प्रभूंनी हा वाणी आपल्या सत्यनारायण पूजनाच्या प्रतिज्ञेपासून भ्रष्ट झाला आहे म्हणून त्याला भयंकर दुःख प्राप्त हो असा शाप दिला. शाप दिल्यानंतर थोड्याच दिवसात चंद्रकेतूच्या राजवाड्यात चोरी झाली व तो चोर चोरलेले द्रव्य घेऊन साधुवाणीच्या ठिकाणी राहत होता त्या ठिकाणी आला. आपल्या मागून राजदूत येत आहेत असं पाहून तो चोर घाबरला आणि चोरलेले द्रव्य साधुवाण्याच्या दाराजवळ टाकून तो चोर पळून गेला. इतक्यात ते राजदूत सज्जन साधुवाणी ज्या ठिकाणी राहत होता त्या ठिकाणी आले. त्यांनी चोरीस गेलेले राजद्रव्य त्या ठिकाणी पाहिले व हेच ते चोर आहेत असे समजून त्या दोघांस बांधले व आनंदाने धावत धावत त्या दोघांना आपणासमोर आणले आहे अशी आज्ञा करावी. तेव्हा राजाने
विशेष विचार न करताच त्यांना बंदी शाळेत टाकले व तशी आज्ञाही केली. राजदूतांनी त्या दोघांनाही बेड्या घालून किल्ल्यातील कारागृहात टाकले. त्यावेळी आम्ही चोर नाही असं ते म्हणत होते, परंतु सत्यदेवाच्या मायेमुळे त्यांचे बोलणे कोणीच ऐकू शकत नाही. उलट साधुवाण्याचे सर्व द्रव्य जप्त केले गेले. सत्यनारायणाच्या शापामुळे साधुवाण्याच्या भार्येला फार दुःख झाले व त्याच्या घरातील सर्व द्रव्य चोरांनी चोरले. तेव्हापासून मानसिक दुःख व रोग यांनी व्याप्त होऊन क्षुधा व तृषा यांनी दुःखी झालेली साधुवाण्याची भार्या प्रत्येक घरी भिक्षा मागण्यासाठी फिरू लागली. साधुवाण्याची मुलगी कलावती पण घरोघर भिक्षा मागू लागली. एक दिवस ती कलावती भुकेने व्याकुळ झालेली अशी एका ब्राह्मणाच्या घरी गेली. त्या ठिकाणी तिने सत्यनारायणाचे पूजन चाललेले पाहिले आणि तेथे बसली. नंतर कथा ऐकून सत्यनारायण प्रभूची प्रार्थना केली व प्रसाद भक्षण करून आपल्या घरी परत गेली. त्यावेळी फार रात्र झाली होती. त्यामुळे आईने कलावतीस प्रेमाने असे विचारले की, हे मुली, तू इतकी रात्र होईपर्यंत कुठे होतीस? तुझ्या मनात काय चालले आहे? कोणते विचार चालू आहेत? ते ऐकून कलावती म्हणाली, हे आई, मी ब्राह्मणाच्या घरी सर्व इच्छा पूर्ण करणारे व्रत पाहिले. मुलीचे वाक्य ऐकून आनंदी झालेली साधुवाण्याची भार्या सत्यनारायणचे व्रत करण्यास तयार झाली व त्या पतिव्रता असणाऱ्या साधुवाण्याच्या भार्येने आपला पती व जावई लवकर घरी यावेत यासाठी संकल्प करून बांधव व इतर आप्तजन यासह सत्यनारायणाचे पूजन केले व हे भगवंता, माझ्या पतीचे व जावयाचे अपराध क्षमा करण्यास आपण सामर्थ्य आहात, अशी सत्यनारायणची प्रार्थना केली. त्यावेळी भगवान सत्यनारायण व्रताने संतुष्ट झाले. नंतर चंद्रकेतूच्या स्वप्नात जाऊन त्यांनी सांगितले, हे नृपश्रेष्ठा, तुझे 2 वाणी बंदीशाळेत टाकले आहेस ते सकाळी सोडून दे. तसेच हे राजा, तू त्यांचे धन घेतले आहेस ते त्यांना परत दे. असे तू न करशील तर धन, पुत्र व राज्य यासह तुझा नाश करील. असे राजा स्वप्नात सांगून भगवान सत्यनारायण अदृश्य झाले. नंतर प्रातकाळी राजाने सभेमध्ये बसून स्वजनांसह सर्वांना स्वप्न सांगितले. जे 2 वाणी आपल्या बंदीशाळेत टाकले आहेत त्यांना लवकर मुक्त करा अशी दूतांना आज्ञा केली. दूतांनी राजाच्या आज्ञेप्रमाणे साधुवाणी व त्याचा जावई या दोघांना बंधमुक्त करून राजाच्या समोर आणले. हात जोडून नम्रतेने म्हणाले, महाराज, आपल्या आज्ञेप्रमाणे बंदीशाळेतून मुक्त करून 2ही वैश्यपुत्र आले आहेत. नंतर साधुवाणी व त्याचा जावई यांनी चंद्रकेतू राजाला नमस्कार केला व पूर्वीचा वृत्तांत आठवून शिक्षेच्या भीतीमुळे त्यांनी काहीच भाषण केले नाही. त्या दोघा वाण्यांना पाहून चंद्रकेतू राजा आदराने म्हणाला, वैश्य हो, तुमच्या देवयोगाने तुम्हाला दुःख भोगावे लागले. आता भीती नाही असे बोलून त्यांच्या बेड्या काढवून शौरकर्म व मंगल स्नान करवले. नंतर त्या दोघांना वस्त्र व अलंकार देऊन गौरव केला व नम्र भाषणाने त्यांना अत्यंत संतुष्ट केले. त्या वाण्याने जे द्रव्य घेतले ते त्यांना दुप्पट करून दिले व म्हणाला, हे साधू, आपण आपल्या घरी जा. नंतर त्या दोघांनी राजाला नमस्कार केला व म्हणाले, आम्ही आपल्या कृपेने घरी जातो आहोत. या ठिकाणी नंतर साधुवाद्याने आपणास वाटेत विघ्ने येऊ नयेत म्हणून ब्राह्मणास दक्षिणा देऊन आशीर्वाद घेतला व जावयासह स्वतःच्या नगरास गेला. तो साधुवाणी काही थोडा दूर गेल्यावर संन्यास वेश धारण करणाऱ्या सत्यनारायण प्रभूंनी साधुवाण्याची परीक्षा करण्यासाठी, हे साधू, तुझ्या नौकेत काय आहे ते सांग, असा प्रश्न विचारला. धनाने उन्मत्त झालेले ते 2 वाणी त्यांची निंदा करून हसू लागले व म्हणाले, संन्यासी बुवा, आमचे द्रव्य नेण्याची तुमची इच्छा आहे काय? आमची नौका वेली व पाने यांनी भरलेली आहे. असे साधुवाण्याने उन्मत्तपणाचे भाषण ऐकून भगवान म्हणाले, तुझे बोलणे खरे हो.
असे बोलून संन्यास वेश धारण करणारे भगवान तेथून निघून गेले. थोड्याच अंतरावर असलेल्या समुद्राच्या तीरावर बसले. संन्यासी दूर गेल्यावर साधू वाण्याने आपले नित्यकर्म केले व नौकेकडे गेला आणि पाहिले तर हलकेपणामुळे नौका वर आलेली पाहून साधुवाणी आश्चर्यचकित झाला. नौकेत वेली आणि पाने पाहून तो साधुवाणी मूर्छा येऊन जमिनीवर पडला. नंतर थोड्या वेळाने सावध होऊन चिंता करू लागला. त्यावेळी साधुवाण्याचा जावई म्हणाला, महाराज, आपण शोक का करता? संन्यासाने जो आपणास शाप दिला त्यामुळेच हा सर्व प्रकार घडला आहे. तो संन्यासी पाहिजे ते करण्यास समर्थ आहे, म्हणून आपण त्याला शरण जावो, म्हणजे आपले सर्व मनोरथ पूर्ण होतील. असे जावयाचे भाषण ऐकून साधुवाणी यतीजवळ गेला व त्याला पाहून भक्तीने नमस्कार केला व आदराने बोलू लागला, महाराज, मी जे आपल्याजवळ खोटे बोललो त्या अपराधाची क्षमा करा. असे म्हणून पुन्हा पुन्हा नमस्कार केला व तो साधुवाणी अतिशय दुःखी झाला. संन्यास वेशधारी भगवान शोक करणाऱ्या साधुवाण्याला म्हणाले, शोक करू नकोस, मी सांगतो ते ऐक. तू माझ्या पूजनाविषयी शरणागमुख आहेस, म्हणूनच माझ्या आज्ञेने तुला वारंवार दुःख प्राप्त झाले. हे ऐकून साधुवाणी भगवंताची स्तुती करू लागला. साधुवाणी म्हणाला, तुझ्या मायेने मोहित झालेले ब्रह्मादिक देवही तुझे गुण व रूप जाणू शकत नाहीत. हे प्रभू, हे आश्चर्य आहे. तुमच्या मायेने मोहित झालेला मी मूर्ख आहे. मी आपणास कसा जाणेन? माझ्यावर कृपा करा. मी यथाशक्ती आपले पूजन करील. मी आपणास शरण आलो आहे. माझे रक्षण करा. माझे पूर्वीचे द्रव्य मला मिळावे. असे साधुवाण्याचे भक्तिभावनायुक्त वाक्य ऐकून भगवान संतुष्ट झाले व साधुवाण्याला इच्छित वर देऊन अदृश्य झाले. नंतर साधुवाण्याने नौकेवर जाऊन पाहिले. तो पूर्वीप्रमाणे नौका द्रव्याने भरलेली आहे असे दिसले व सत्यनारायणाच्या कृपेनेच हे सर्व मला मिळाले असे म्हणून साधुवाण्याने आपल्या बांधवांसह सत्यनारायणाचे यथासांग पूजन केले व सत्यनारायणाच्या कृपा प्रसादाने आनंदी आनंद झाला व प्रयत्नाने नौका नदीत लोटून आपल्या घरी गेला. नंतर साधुवाणी जावयाला म्हणाला, हे पहा माझी रत्नपुरी नगरी. असे बोलून द्रव्याचे रक्षण करणारा एक दूत घरी पाठवला. तो दूत नगरात गेला आणि साधुवाण्याच्या भार्येला पाहून त्याने नमस्कार केला व हात जोडून तिला अपेक्षित असणारे वाक्य बोलू लागला. तो म्हणाला, बांधव, पुष्कळ द्रव्य यासह साधुवाणी जावयाला बरोबर घेऊन आपल्या नगराजवळ आले आहेत. असे दूताचे वाक्य ऐकून आनंदी झालेल्या साधुवाण्याच्या भार्येने मुलीला सत्यनारायणाची पूजा कर असे सांगितले व आपण लगेच पती दर्शनासाठी गेली. आईचे वाक्य ऐकून तिने सत्यनारायणाचे व्रत पूर्ण केले, परंतु प्रसाद भक्षण न करता पती दर्शनासाठी उत्सुक झालेली ती तशीच गेली. त्यामुळे रागवलेल्या सत्यनारायण प्रभूंनी तिचा पती असलेली नौका द्रव्यासह पाण्यात बुडवली. त्यावेळी त्या ठिकाणी आलेल्या कलावतीला तिचा पती दिसलाच नाही. त्यामुळे अत्यंत शोकाने विव्हल होऊन ती रडत भूमीवर पडली. बुडालेली नौका व त्यामुळे दुःखी झालेली आपली कन्या पाहून भयभीत अंतकरणाने साधुवाणी नावाड्यांसह काही चमत्कार असे म्हणून विचार करू लागला. नंतर लीलावती आपल्या कन्येची ती अवस्था पाहून दुःखी झाली व आक्रोश करून आपल्या पतीला म्हणाली, अहो, एवढ्या थोड्या अवधीत नौकेसह कलावतीचा पती कसा अदृश्य झाला? कोणत्या देवाच्या अवकृपेमुळे झाले मला ते समजत नाही. नंतर तिने मुलीला पोटाशी धरले व रडू लागली. इतक्यात पती नाहीसा झाल्याने दुःखी झालेल्या कलावतीने पतीच्या पादुका घेऊन सती जाण्याचा निश्चय केला. धार्मिक व सज्जन असा तो साधुवाणी भार्येसह मुलीचे अशा प्रकारचे चरित्र पाहून अतिशोकाने संतप्त झाला व सत्यनारायणानेच नौका नाहीशी केली असेल, कारण त्याच्या मायेने मी मुग्ध झालो आहे. नंतर सर्वांना
बोलावून साधुवाण्याने माझे मनोरथ पूर्ण झाल्यास मी सत्यनारायणाचे पूजन करीन असे सर्वांना सांगितले आणि सत्यनारायणाला पुन्हा पुन्हा साष्टांग नमस्कार घातले. तेव्हा दिनांचे रक्षण करणारे सत्यनारायण संतुष्ट झाले व भक्तप्रेमी भगवान आकाशवाणीने म्हणाले, हे साधू, तुझी कन्या प्रसादाचा त्याग करून आपल्या पतीच्या दर्शनासाठी आली आहे, म्हणून तिचा पती अदृश्य झाला. हे साधू, ही तुझी कन्या जर घरी जाऊन प्रसाद भक्षण करून येईल तर तिचा पती तिला प्राप्त होईल यात शंका नाही. आणि पुन्हा बंदरात येऊन पाहते तो तिचा पती स्वजनांसह तिच्या दृष्टीस पडला. नंतर कलावती आपल्या पित्यास म्हणाली, आता लवकर घरी चला, उशीर का करता. तेव्हा मुलीचे हे वाक्य ऐकून तो साधुवाणी अतिशय आनंदी झाला. त्याने यथाविधी भगवान सत्यनारायणाचे पूजन केले व नंतर तो साधुवाणी धन व बांधव यासह आपल्या घरी गेला. प्रत्येक पौर्णिमा व संक्रांत या दिवशी सत्यनारायणाचे पूजन करून या लोकी सुखी झाला व शेवटी सत्यनारायण प्रभूच्या सत्यलोकात गेला. श्री विष्णवे नमः. श्री सत्यनारायण महाराज की जय. पुढे सूत सांगतात, मुनी हो, आणखी एक कथा सांगतो, ती श्रवण करा. पूर्वी अंगध्वज नावाचा एक राजा प्रजेचे पालन करण्याविषयी अतितत्पर होता. त्याने प्रसादाचा त्याग केल्यामुळे त्याला अतिदुःख प्राप्त झाले. असे तो राजा एकदा अरण्यातून सिंह, वाघ इत्यादी प्राण्यांना मारून वडाच्या झाडाजवळ आला. तो त्या ठिकाणी गवळी लोक आपल्या बांधवांसह भक्तियुक्त अंतकरणाने सत्यनारायणाचे पूजन करीत आहेत असे त्या राजाला दिसले. परंतु राजा हे सर्व पाहूनही त्या ठिकाणी गेला नाही. त्याने सत्यनारायण भगवंतास नमस्कारही केला नाही. तरी सुद्धा गवळी लोकांनी सत्यनारायणाचा प्रसाद राजापुढे आणून ठेवला. नंतर भक्तिभावाने सर्व गोप बांधवांनी प्रसाद भक्षण केला व आनंदी झाले. राजा मात्र प्रसादाच्या त्यागामुळे अतिदुःखी झाला. त्या राजाचे 100 मुलगे व धनधान्यादी सर्व संपत्ती नाश पावली. हे सर्व सत्यनारायणाच्या अवकृपेने झाले असेल असे राजाला वाटले व ज्या ठिकाणी गोपांनी सत्यनारायणाचे पूजन केले होते त्या ठिकाणी जाण्याचा निश्चय राजाने केला. नंतर गवळी लोकांच्या जवळ गेला व त्यांच्यासह भक्ती श्रद्धेने युक्त होऊन यथाविधी सत्यनारायणाचे पूजन केले. त्यामुळे हा अंगध्वज राजा धन, पुत्र इत्यादी ऐश्वर्याने पुन्हा संपन्न झाला. या लोकात सुखी होऊन शेवटी वैकुंठ लोकात गेला. हा सर्व लाभ सत्यनारायणाच्या पूजेमुळे झाला. म्हणून सर्वांनी सत्यनारायणाचे पूजन अवश्य करावे. जो कोणी अतिदुर्लभ असे सत्यनारायणाचे व्रत करतो व फल देणारी अशी कथा भक्तिभावाने श्रवण करतो त्याला भगवान सत्यनारायणाच्या कृपेने धनधान्यादी सर्व वस्तूंचा लाभ होतो व जो दरिद्री असेल त्याला द्रव्य मिळते. जो बंधनात पडला असेल तो बंधनातून मुक्त होतो. जो भयभीत झाला असेल तो सत्यनारायणाच्या पूजनामुळे भीतीपासून मुक्त होतो. इच्छित संपूर्ण ऐश्वर्य या लोकी भोगून अंती सत्यनारायणाच्या नगरास जातो. ऋषी हो, जे हे व्रत केले असता मनुष्य सर्व दुःखातून मुक्त होतो. हे सत्यनारायणचे व्रत तुम्हाला सांगितले. विशेषत्व करून कलियुगात सत्यनारायणाची पूजा फल देणारी आहे. या देवाला कोणी काल, कोणी ईश, कोणी सत्यदेव आणि कोणी सत्यनारायण असे म्हणतात. नाना रूपे धारण करून सर्व भक्तांच्या इच्छा पूर्ण करणारा हा भगवान कलयुगात सत्यनारायण व्रतरूपी होईल. मुनिश्रेष्ठ हो, जो कोणी ही सत्यनारायणची कथा पठन करील किंवा श्रवण करील त्याची सर्व पापे श्री सत्यनारायणाच्या कृपेने नाहीशी होतील. या ठिकाणी भिकाऱ्याने ही कथा ऐकली व त्यानंतर त्याने त्या सावकाराच्या आईला सांगितले, मी देखील याचप्रमाणे हे व्रत करेल. हे व्रत नियमितपणे जो करेल त्याच्या आयुष्यामध्ये कधीच धनधान्याची कमतरता होणार नाही. अशी ही 7 जन्माची कहाणी सुपूर्ण संपूर्ण. श्री सत्यनारायण महाराज की जय हो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.
ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, तसेच जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.